नमस्कार, मी रश्मी विराज रेसिपीमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी बटरस्कॉच केकची रेसिपी घेऊन आलेली आहे। बटरस्कॉच केकसाठी लागणारा बटरस्कॉच क्रंच मार्केटमधून न आणता तो सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने हा केक आज आपण इथे बनवणार आहोत। चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया। केक आज आपण ओव्हनमध्ये बेक न करता गॅसवर कढाईमध्येच बेक करणार आहोत। त्यासाठी ही कढाई मी गॅसवर प्रीहीट व्हायला ठेवलेली आहे। कढाईमध्ये एक स्टँड ठेवून त्यावर एक झाकण ठेवून देऊ आणि जवळपास 7 ते 8 मिनिट ही कढाई लो फ्लेमवर प्रीहीट करून घेऊ। केक बेक करायला केक टीन आपल्याला रेडी करायचं आहे। त्यासाठी त्याला तूप लावून घेऊ, मी बटर देखील लावू शकता। यानंतर केक टीनच्या बेसला बटर पेपर लावून घेऊ। केक बनवत असताना केकचं बॅटर थोडं जास्त तर होईल नाही असं जर कन्फ्युजन असेल तर या प्रकारे केक टीनच्या साईडला बटर पेपर लावून घ्या। केक टीनच्या थोडा वर येईल इतका बटर पेपर लावून घ्या। केक बेक होत असताना जर तो केक टीनच्या थोडा बाहेर आला तरीही काही प्रॉब्लेम होणार नाही। केक बनवायला आपला केक टीन इथे रेडी आहे। त्याला आपण थोडा वेळ साईडनी ठेवून देऊ। आता आपण केकचा बेस बनवायला त्याचं बॅटर बनवून घेऊ। त्यासाठी हे एक मोठं बाउल मी इथे घेतलेलं आहे। त्यासाठी या बाउलमध्ये 3 ते 4 चम्मच रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे। सोबतच 3 ते 4 चम्मच दही घेतलेलं आहे आणि बटरस्कॉच केक असल्यामुळे 4 ते 5 थेंब बटरस्कॉच इसेन्स घेतलेला आहे। हे तीनही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे तीनही साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर एक चाळणी ठेवून घेऊ। या चाळणीमध्ये मी 1.5 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर सुद्धा आपण चाळून घेऊ। पिठी साखर चाळून घेतल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पिठी साखर मिक्स करत असताना अशाच प्रकारे चमचा किंवा विस्क घेऊन त्याला 2 ते 3 मिनिट छान फेटून घ्यायचं आहे। त्यामुळे ते छान सॉफ्ट आणि फ्लफी बनते। पिठी साखर टाकल्यावर 3 ते 4 मिनिट फेटून घेतल्यानंतर त्यावर पुन्हा आपण चाळणी ठेवून घेऊ। या चाळणीमध्ये मी 2 वाटी मैदा टाकून घेत आहे। 2 वाटी मैद्यासाठी 1.5 वाटी पिठी साखर मी ऑलरेडी घातलेली आहे। याचबरोबर एक छोटा चमचा बेकिंग सोडा आणि एक छोटा चमचा बेकिंग पावडर टाकून घेऊ। हे सुद्धा पूर्ण एकत्र चाळून घेऊ। मैदा चाळून घेतल्यानंतर केकचं बॅटर बनवायला हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असताना यामध्ये थोडं दूध घालून आपल्याला केकसाठी लागणारं स्मूथ बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे। केकचा बेस बनवायला हे बॅटर मी इथे बनवून घेतलेलं आहे। इतकंच पातळ असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे। यासाठी जवळपास 1 वाटी दूध इथे मला लागलेलं आहे। हे आपण केक टीनमध्ये टाकून घेऊ। बॅटर केक टीनमध्ये टाकल्यानंतर 2 ते 3दा टीन आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजेच त्यामध्ये काही एअर राहणार नाही। इकडे आपली कढाई सुद्धा प्रीहीट झालेली आहे। केक बेक करायला केक टीन कढाईमध्ये स्टँडवर ठेवून त्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि जवळपास 35 ते 40 मिनिट केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। त्यासाठी पहिले 10 मिनिटे गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, नंतर गॅसची फ्लेम लो करून द्या। 35 ते 40 मिनिटानंतर केक आपण चेक करून घेऊ। केक आपला अगदी परफेक्ट बेक होऊन तयार आहे। तुम्हाला जर चेक करायचं असल्यास यामध्ये तुम्ही टूथपिक टाकून चेक करू शकता। केक टीन आपण कढाईच्या बाहेर काढून घेऊ।
आणि जवळपास 15 मिनिट याला आपल्याला असंच थंड करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर केक आपला बऱ्यापैकी थंड झालेला आहे. त्याला आपण केक टिनच्या बाहेर काढून घेऊ आणि जो बटर पेपर आपण लावलेला होता तो पूर्ण बटर पेपर काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला केकचा बेस किती छान आणि स्पॉन्जी झालेला आहे. तो बघायलाही खूप सुंदर दिसत आहे. कुठलंही केक प्रीमिक्स न वापरता घरीच असलेल्या साहित्यात इतका छान केकचा बेस आपण बनवू शकतो. हे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. केक आपल्याला डेकोरेट करायचा आहे. त्यासाठी हा केक आपण पहिले पूर्ण थंड करून घेऊ. जवळपास 1 तासानंतर केक पूर्णपणे थंड झालेला आहे. केक आता आपण कट करून घेऊ. केक आपण 2 भागात कट करून घेऊ. त्यासाठी त्याला अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचं आहे. केक तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2 ऐवजी 3 भागातही कट करू शकता. केक कट केल्यानंतर त्याच्या खालच्या लेअरला आपण दूध लावून कोट करून घेऊ. दुधाऐवजी तुम्ही इथे शुगर सिरप सुद्धा घेऊ शकता. या लेअरवर दूध लावून पूर्ण सोक करून घेतलेली आहे. केक डेकोरेट करायला जवळपास 250 ग्राम व्हिपिंग क्रीम मी इथे बीट करून घेतलेली आहे. व्हिपिंग क्रीम टाकून ही लेअर पूर्ण आपल्याला अशा प्रकारे कोट करून घ्यायची आहे. पॅलेट नाईफ किंवा चाकू घेऊन ही पूर्ण लेअर अशा प्रकारे कोट करायची आहे. व्हिपिंग क्रीम बीट कशी करायची हे मी तुम्हाला माझ्या आधीच्या केकच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि वर आय बटनवर क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आजचा आपला बटरस्कॉच केक आहे, त्यामुळे केकची फर्स्ट लेअर क्रीमनी कोट केल्यानंतर त्यावर हा बटरस्कॉच क्रंच आपण टाकून घेऊ. हा बटरस्कॉच क्रंच घरीच बनवलेला आहे. बटरस्कॉच क्रंच कसा बनवायचा हे याआधी बटरस्कॉच आईस्क्रीमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकता. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला वर आय बटनमध्ये मिळून जाईल. यावर केकची सेकंड लेअर आपण ठेवून घेऊ. यावर सुद्धा व्हिपिंग क्रीम लावून घेऊ आणि अशाच प्रकारे पूर्ण केक इथे आपल्याला व्हिपिंग क्रीम लावून कोट करून घ्यायचं आहे. केकच्या टॉप पोर्शन सोबतच साइड पोर्शन सुद्धा आपल्याला क्रीमने छान कोट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केकला पूर्ण क्रीम मी इथे लावून घेतलेली आहे. बाकी असलेल्या व्हिपिंग क्रीम मध्ये 3 ते 4 थेंब येलो फूड कलर टाकलेला आहे. तो आपण मिक्स करून घेऊ. कलर मिक्स केल्यानंतर ही व्हिपिंग क्रीम पाइपिंग बॅग मध्ये टाकून घेऊ. केक डेकोरेट करायला पाइपिंग बॅग इथे रेडी आहे. केकच्या बेसला अगदी सिंपल अशी डिझाइन इथे आपण बनवून घेऊ. त्यानंतर केकवर अशा प्रकारे हार्ट शेप बनवून घेऊ. छोटे छोटे हार्ट बनवून केक आपण डेकोरेट करून घेऊ.
बटरस्कॉच केकसाठी सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच बटरस्कॉच क्रंच आपण यावर टाकून घेऊ. बटरस्कॉच क्रंच आपण केकच्या साइड पोर्शनला सुद्धा लावून घेऊ. क्रंचमुळे केकला खूप छान लुक येते, तितकंच त्याची टेस्टही खूप छान येते. अशा प्रकारे आजचा आपला हा खूप सोप्या पद्धतीने बनवलेला बटरस्कॉच केक इथे बनून तयार आहे. या केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. केकची रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट्समध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच टेस्टी रेसिपीसाठी विराज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.